मी अरुण घोडके. शिवचिंतन. जिजाऊ साहेब आणि शिवबाराजे यांचे नाते केवळ मायालेकरांचे होतेच, त्याहून ते अधिक मातृत्वातून राष्ट्रनिर्मितीचा महायज्ञ निर्माण करणारे होते. या नात्याने इतिहासाला सांगितले, महान पुरुष जन्माला येत नाहीत, ते महान संस्कारातून घडतात. जिजाऊ साहेबांची मायेची सावली होत्या, पण त्या मार्गदर्शक सूर्य होत्या. स्वराज्य म्हणजे केवळ सिंहासन नव्हे, ते प्रजेचे रक्षण, स्त्रीचा सन्मान, धर्मसंस्कृतीची जपणूक आणि न्यायाचे अधिष्ठान आहे. हा विचार त्यांनी शिवरायांच्या मनात कोरला. त्यामुळे शिवरायांचा पराक्रम रणांगणासह प्रशासनात, न्यायनिष्ठेत आणि लोकहितात उजळून निघाला. शिवनेरीच्या कड्यावरती जिजाऊ साहेबांनी केवळ एका बालशिवबाचा सांभाळ केला नाही, तर एका युगपुरुषाला घडवले. रामायण, महाभारत कथा सांगताना त्यांनी शब्दामध्ये शौर्य ओतले, कथामध्ये न्याय पेरला आणि मौनातून कर्तव्य शिकवले. अन्यायाविरुद्ध बंड करा, हा मंत्र त्यांनी शिवरायांना दिला. त्यामुळेच त्या बालहृदयात तलवारीइतकीच तीक्ष्ण विवेकाची धार तयार झाली. जिजाऊ साहेबांच्या नात्यामध्ये मायाचा ओलावा होताच, पण त्याहून अधिक राष्ट्रनिर्मितीचा कठोर संकल्प होता. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.